कारण अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा इथल्या सेक्स स्कॅन्डलच्या प्रकरणामध्ये हे सगळं प्रकरण गाजत असताना आज तिथले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पोलिसांची भेट घेतली। चंद्रशेखर बावनकुळे हे आज थेट अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये दाखल झाले। त्यांनी सेक्स स्कॅन्डल प्रकरणाचा तपास करणारे एसआयटी प्रमुख आणि इतर पोलीस यांच्यासोबत बैठक देखील घेतली आहे। बैठकीच्या दरम्यान बावनकुळेंनी या संपूर्ण प्रकरणाची सखोलपणे माहिती घेतली आणि तपास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे या सगळ्याचा आढावा घेतला। दरम्यान हे प्रकरण समोर आल्यापासूनच भाजपचे खासदार अनिल बोंडे, नवनीत राणा आणि प्यारे खान यांच्याकडून विविध आरोप प्रत्यारोप देखील सुरू आहेत। त्यामुळे हे प्रकरण भरकटत आहे अशी चर्चा देखील सुरू झाली आहे। अशामध्येच आता बावनकुळेंनी या सगळ्या नेत्यांना चांगलेच खडे बोल सुनावले। मीडियामध्ये स्टेटमेंट देऊन तपास भरकटवू नका असं देखील बावनकुळेंनी म्हटलंय। तुमच्याकडे पुरावे असल्यास ते तपास यंत्रणांना द्या असं आवाहन देखील आज बावनकुळेंनी केलं। तसंच पोलिसांनी दिलेली माहिती हीच अधिकृत समजावी अशी प्रतिक्रिया देखील आजच्या या बैठकीच्या नंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। बोंडे साहेबांकडे किंवा अजून नवनीत राणाकडे किंवा प्यारे खान जे काही स्टेटमेंट करतात आहे त्यांना माझी विनंती आहे की मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये कोणत्याही पद्धतीचं असं वातावरण होणार नाही। पण तुमच्याजवळ जे काही पुरावे आहेत ते सर्व पोलिसांना दिले पाहिजे। जे जे काही भेटतं ते पोलिसांना दिलं पाहिजे आणि पोलिसांना तपास करण्याकरता अधिक बळ दिलं पाहिजे। आपण मीडियामध्ये स्टेटमेंट करून पोलिसांच्या चौकशीला भरकवणं नाही किंवा एसआयटीला भरकवणे हे काम कोणी करू नये। सर्व लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे जे असेल ते पोलिसांना दिलं पाहिजे। पोलिसांचं स्टेटमेंटच मान्य धरावं। पोलिसांनी केलेली प्रेसच त्या ठिकाणी अधिकृत समजावी। राजकीय नेत्यांनी काही स्टेटमेंट केले ते स्टेटमेंटवर फार न जाता अशा केसमध्ये, अशा सेन्सिटिव्ह केसमध्ये पोलिसांनी केलेली चौकशी त्यातनं आलेलं सत्य हेच त्या ठिकाणी अधिकृत समजावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।